आजची सगळ्यात मोठी घटना सैफ अली खानच्या बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात हल्ला झालाय, त्याच्यावर हल्ला करण्यात आलाय आणि आता या सर्व घटनेवर तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी दया नायक इथे आता पोहोचलेले आहेत। सैफवर चाकू हल्ला झालाय आणि या प्रसंगी सगळ्यात मोठी अपडेट समोर येते की आता त्या चौकशीसाठी दया नायक दाखल झाले आहेत। दया नायक त्याच्या घराबाहेरून ही दृश्य आपण पाहतोय। घरात शिरलेल्या चोराने सैफवर 6 वेळा वार केलेत। सैफच्या मानेला, हाताला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे आणि या सगळ्या प्रसंगी हा नेमका हल्ला कोणी केलाय, कशासाठी हा हल्ला झालाय, या सगळ्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता तिथे दया नायक पोहोचलेले आहेत। सैफवर चाकू हल्ला झाला, त्याच्या घरात हा मुळात चोर शिरला कसा, एवढं सगळं हल्ला करून तिथे बाचाबाची करून तो पुन्हा तिथून पळही ठोकलाय त्याने, तर तो हे सगळं करण्यात यशस्वी कसा ठरला, हा मुळात हल्ला का करण्यात आला, या सगळ्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी या प्रसंगी या प्रकरणावर तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी दया नायक तिथे स्वतः तपास करतायत। दया नायक सैफ अली खानच्या घरी पोहोचलेत। क्राइम ब्रांच अधिकारी दया नायक सैफच्या घरी पोहोचलेत। सैफवर आज चाकू हल्ला करण्यात आलाय, त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत की सैफच्या घरात 24 तास सुरक्षा व्यवस्था असताना सैफच्या घरात मुळात हा हल्लेखोर पोहोचलाच कसा, तिथे झटापट झाली, त्यानंतर सैफवर हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्यात सैफवर 6 वार करण्यात आले, तर या सगळ्या घटनाक्रमावर आता तपास सुरू आहे।